वा रमा वा, मी खरोखरच भाग्यवान आहे. यापुढे समाजातील सभांसाठी तुला घेऊन जाईल. साहेबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. 1930चं साल. इंग्रज सरकारच्या खास आमंत्रणावरून साहेब लंडनला जाणार होते. मी सकाळीच उठले, पूजा केली, मामांजींच्या फोटोपुढे हात जोडले. तुमचे सुपुत्र माझे साहेब इंग्रजांच्या आमंत्रणावरून सरकारी इतमामात लंडनला निघाले. केवढा मान सन्मान मामांजी. तुमच्या कष्टांचं चीज झालं, जन्माचं सार्थक झालं. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेलं नवल. माझं मन सारखं सैरभैर होत होतं. माझी तब्येत खूप खालावली होती, त्यामुळे काळजात गलबलून येत होतं. रमा, तू तब्येतीची काळजी घे. लक्ष्मीबाई, यशवंत व माझी तब्येत बरी नव्हती. डॉक्टरांनी हवापालट करायला सांगितले, पण पाठवणार कुठं? तेवढ्यात बळवंतराव वराळे अचानक आमच्या घरी आले. साहेब म्हणाले, वराळे, माझा प्रश्न सुटला. अरे, यांना तुझ्या धारवाडला घेऊन जा, तेथली तरी हवा मानवेल. वराळे यांना खूप आनंद झाला. आम्ही धारवाडला जायचं नक्की झालं. पण साहेब लंडनला गेल्यावर धारवाडला जायचं. त्या दिवशी साहेब लंडनला निघाले. 4 ऑक्टोबर 1930चा दिवस होता. मी तुम्हाला बोटीवर पोचवायला येऊ? नको, तुझी तब्येत बरी नाही. मी खजील झाले. वराळे मामा, बघा तुमचे साहेब मला बंदरावर नको येऊ म्हणतात. मला तिथली सगळी राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघायची आहे. आई साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो. तुम्ही गप्प राहा. मला बरं वाटलं. साहेबांनी आपलं ऑफिसातलं सामान मोटारीत टाकलं. निरोप घेऊन गाडीत बसले. मोटार सुरू झाली तसं वराळे मामांनी टॅक्सी केली. साहेबांच्या गाडीमागे टॅक्सी धावत सुटली. बोटीवर सामानांची तपासणी सुरू असताना चटकन आम्ही पुढे निसटलो, पण साहेबांच्या नजरेतून आम्ही सुटलो नाही. वराळे, थांब म्हणत साहेब हसले. वराळे मामा वरमून म्हणाले, आई साहेब येत नव्हत्या, मीच चला म्हणालो म्हणून आल्या. अरे वराळे, मी बॅरिस्टर आहे. तुझी वकिली माझ्या पुढे नाही चालणार. तुझ्या आई साहेबांना बोटीवर घेऊन ये. साहेबांचं बोलणं ऐकून मला लय हुरूप आला. लय आनंद झाला. बोटीवर सगळी व्यवस्था बघितली. साहेबांसाठी जीव टाकणाऱ्या लोकांचा समुद्र लोटला होता. साहेब म्हणाले, झाली खात्री? माझी आता काळजी करू नको. माझ्या डोळ्यात पाणी तरळले. वराळे, अरे ही माझी सारखी काळजी करते बघ. तिची तब्येत कशी झाली आहे? वराळे, तिची काळजी घे. त्यांना धारवाडला घेऊन जा. आई साहेब येत असतील तर उद्याच घेऊन जातो. काळजी करू नका साहेब. वराळे, तू असताना मला काळजी कसली? उलट काळजी दूर झाली. वराळे मामांनी साहेबांना हात जोडले. आनंद वाटला. भारतातील अस्पृश्याचे पुढारी म्हणून इंग्रज सरकारने लंडन गोलमेज परिषदेला साहेबांना निमंत्रण केले होते. तसेच काँग्रेसचे पुढारी म्हणून गांधीजीही त्या परिषदेला हजर होते. गांधीजी म्हणाले, मी अस्पृश्यांचा पुढारी असून मी त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाचा भागीदार आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला, मागे कोणी हटायला तयार नाही. त्यावेळी भारतात साहेबांच्या बाजूने नाशिकचे दादासाहेब गायकवाड साहेब हेच आमचे पुढारी आहेत म्हणून लंडनला तारा करायचे, तर देवरुखकर गांधी हेच आमचे पुढारी आहेत अशा तारा करायचे. गोलमेज परिषद हा वाद लागला होता. श्रावण महिन्यात पांडव प्रतापांची पोथी गावागावात मंदिरातून वाचन करत असत आणि त्यांचे पारायण संपले की त्यांची गावातून मिरवणूक काढली जाई. गावातील धर्ममातंडांनी पांडव प्रतापांची मिरवणूक वैशीबाहेर अडवली. म्हणतात कसे, तुमचा महाराजांचा पांडव प्रताप वैशीच्या आत आम्ही येऊ देणार नाही. पांडव प्रताप ग्रंथ हा एक असताना तो प्रत्येक जातीचा वेगळा कसा? तो सर्वांचा सारखा आहे. सुवर्णांनी मिरवणूक अडवली. तसेच लोकांनी बैठका सत्याग्रह केला. दादासाहेबांनी ही बातमी तारेने साहेबांना जशीच्या तशी कळवली. साहेबांनी ही बातमी लंडन टाइम्सला दिली. दुसऱ्या दिवशी ही बातमी पहिल्याच पानावर छापून आली.
परिषदेला जाताना साहेबांनी पेपरचा गठ्ठाच बरोबर नेला. प्रत्येकाला एक एक पेपर दिला. गांधीजींच्या पुढे एक पेपर टाकला. गांधीजींनी बातमी वाचली. नुसते पाहतच राहिले. खरे पुढारी साहेबच असल्याचे सगळ्यांनी मान्य केले. तेथे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आले. पण पुढे गांधीजींनी शब्द पाळला नाही. पुढे गांधीजींना येरवडा जेलमध्ये असताना उपोषण सुरू केले. साहेब इंग्लंडला गेल्यावर दुसऱ्या दिवशी वराळे मामांनी आम्हा सर्वांना बरोबर घेतलं आणि धारवाड गाठलं. 4 दिवस आम्ही कोणी घराबाहेर पडलो नाही. डॉक्टरांचे औषध पाणी चालू होते. येथे हवा चांगली मोकळी आणि स्वच्छ, त्यामुळे प्रकृतीला मानवली. साहेबांच्या प्रेरणेने वराळे मामा वसतिगृह चालवत होते. एक दिवस वसतिगृहात काहीच नव्हतं. उधार कोणी दिलं नव्हतं. ग्रँट मिळाली नव्हती. मुलं उपाशीच. वराळे मामा इकडे या. काय? ह्या बांगड्या गहाण ठेवा आणि मुलांची जेवणाची व्यवस्था करा. वराळे मामांच्या डोळ्यात पाणी आले. वसतिगृहातील मुलं मला रमाई साहेब म्हणत. मी त्यांना म्हणाले, अरे मला रमाईच म्हणा. तुमची आई होता आलं तर किती बरं नाही का? आणि काय सांगू, आमची आई रमाई, आमची आई रमाई म्हणून मुलं नाचायला लागली. माझं मन आनंदानं भरून आलं. त्या रात्री जेवण झाले आणि आम्ही गप्पा मारत बसलो. तसं लक्ष्मीबाई म्हणाल्या, रमा शिकली नाही तरीही फार हुशार आहे. तिचं साहेब पण म्हणतात, रमा तू अडाणी आहेस म्हणून बरं, नाहीतर मला तू हैराण करून सोडला असतंस. भाऊजींची वकिली चांगली चालली होती, पण आमच्या रमानं शेणाचं भार वाहून आणायचं सोडलं नाही. तेव्हा शेजारच्या आया बाया बोलायच्या, बया बॅरिस्टर साहेबांची बायको डोक्यावरून अजून शेणाचं भार आणते, एवढ्या मोठ्या नवऱ्याची इज्जत धुळीला मिळवते. साहेबांनाही रमाचं वागणं आवडत नव्हतं. ते म्हणाले, रमा आता हे शेण आणायचं बंद कर बरं. माझी वकिली आता चांगली चालली आहे. तर ती म्हणते कशी, तुमची वकिली लाख चालो. अगं पण ते मला काय माहीत नाही. माझा खर्च मला 1.5 रुपयाच्या वर जाऊ द्यायचा नाही. माझ्या घरासाठी मी काम केलं तर त्यात लाच वाटायचं कारण काय? काटकसरीनं वागून मी पैसा जमवते. जमलेलं सारं गठुडं एक दिवस आपल्या घराच्या कामासाठी तुमच्या हाती देणार आहे. आणि साहेब बघतच राहिले. लक्ष्मीबाई सांगत होते. सगळे ऐकत होते.